श्री स्वामी समर्थ। आज आपण टम्म फुगलेली आणि अजून सॉफ्ट असणारी ही नायलॉनची भजी बनवणार आहोत। महाशिवरात्री स्पेशली भजी आहे, त्याचसोबत आपण चटणीसुद्धा बघणार आहोत। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा रेसिपी, आणि कुठेही आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला इथे कोणताही तामझाम करायची गरज नाही। साबुदाणा भिजवून घ्यायचा नाही किंवा बटाटे शिजवून घ्यायचे नाहीत, असं काही करायचं नाही। फक्त आपण 3 साहित्यामध्ये ही भजी बनवणार आहोत आणि चवीला जितकी अप्रतिम आहेत ना तितकीच करायला सोपीसुद्धा ही रेसिपी आहे। तर इथे आपल्याला बघा 1 वाटी साबुदाण्याची मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ना याच्यामध्ये जे घालायचं आहे ना ते तुम्हाला मी सांगते। मिरची घालायची, तुम्ही मिरची अर्धी मोडून सुद्धा घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त सुद्धा करू शकता। आता हे बटाटे कच्चे आहेत, सोलून घेतलेले, चिरून घेतलेले आहेत। इथे शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही, तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं ना तसंच। आता ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि जर वाटत असताना अजून पाण्याचं जर आपल्याला वाटलं कमी पडतंय तर अजून थोडंसं पाणी तुम्ही अडवू शकता आणि मस्त असं ह्याचं एक पेस्ट तयार करून घ्यायची। बघू शकता किती छान अशी ही पेस्ट तयार होते। अगदी कमी वेळामध्ये 5 मिनिटांमध्ये हे आहे ना तयारच होतं भजी। आणि उपवासासाठी महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त छान एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला असं एक भांड्यामध्ये छान असं काढून घ्यायचं, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। व्यवस्थित मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। आता जसं आपल्याला जो आपण भजी बनवताना बेसनमध्ये वगैरे पाणी मिक्स करतो ना त्या पद्धतीमध्ये ह्याचं मस्त असं हाताने सोडता येईल इतकं असं हे पीठ आपल्याला मस्त असं छान सेट करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटासाठी किंवा तुमच्याकडे वेळ असेल ना तर 20 मिनिटासाठी सुद्धा तुम्ही इथे हे पीठ भिजायला ठेवू शकता। हे पीठ भिजेपर्यंत ना आपण इकडे चटणी बनवून घेऊया। कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरच्या अर्धच आपल्याला पुदिना घ्यायचा आहे आणि पुदिन्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये जिरे घालायचे, पण तुमच्याकडे जिरे आणि पुदिना वगैरे जर खात नसतील याला उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता, जे पण तुम्हाला ह्यातलं साहित्य नाही खायचं ते। आता इथे छानसं असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं, मीठ घालून घ्यायचं, पाणी आवश्यकतेनुसार घाला, जेवढं तुम्हाला तिखट आणि हे कमी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून याचं वाटण करू शकता। बघा छान अशी ही चटणी आपली तयार आहे, बघू शकता तुम्ही। इथं छान अशी एका वाटीमध्ये चटणी साईडला काढून घ्यायची। आपलं हे पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्याचं जास्त असं घट्ट नाही, जास्त पातळ नाही। जर तुम्हाला ह्याच्यात कमी जास्त असं वाटलं तर थोडंसं पाणी वगैरे तुम्ही ॲड करू शकता, पण जास्त पाणी करायची गरज नाही आहे। आता भजी सोडत असताना ना गॅस मीडियम ठेवायचा आणि तेलही आपलं मीडियमच गरम झालेलं असावं, जास्तीचं गरम झालेलं नसावं। छोटी छोटी भजी सोडायची आहे आणि का तेल मीडियम गरम असावं की नाहीतर हे काय होतं, बाहेरून याचा कलर लगेच चेंज होतो आणि आतून मग हे तसंच राहतं। त्यामुळे आपण सुरुवातीलाच गॅसही मीडियम ठेवायचा आणि तेलही आपलं थोडंसंच गरम झालेलं असावं, म्हणजे मीडियम असावं बघा, जेणेकरून आतून बाहेरून भजी आपली छान अशी भाजली जाईल। तर ह्याला थोडासा पेशन्स ठेवून भाजून घ्यायची, हलवत राहायची सतत एकीकडे दुसरीकडे, म्हणजे चारही बाजूने आपली भजी छान अशी भाजली पाहिजे, तळली गेली पाहिजे अशा पद्धतीने। तुम्ही बघू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि अगदी मस्तमध्ये ही भजी तयार आहे। बघा इकडे ह्या भजीसोबत आहे ना तुम्ही खूप छान चटणी आता बनवलीच आहे, मस्त अशी खाऊ शकता। तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।